दादांच्या अपघाताचं सत्य अखेर उघडकीस. अखेर मास्टर माइंडला पकडलं. तब्बल 1 महिन्यानंतर तपासाला मोठं यश. CIDच्या तपासात वेगळंच नाव समोर आलं, ज्याने महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. अजितदादांच्या अपघातासंदर्भात सगळ्यात मोठी बातमी समोर आली, जेव्हा मास्टर माइंड भलताच निघाला. दादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होतं. अचानक झालेल्या अपघाताने महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. पण जेव्हा CIDच्या तपासात एक असं नाव समोर आलं, जे ऐकून महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय. लोकांच्या डोळ्यांतील अश्रूंचं रूपांतर आता रागात झालंय. एक असं मोठं नाव चर्चेत आलंय की ज्याचा विचारही कोणी केला नसेल. कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की दादांच्या अगदी जवळचा व्यक्ती असं कारस्थान करू शकेल. आता सगळे पुरावे मिळाले. जे टीव्हीवर दाखवलं होतं ते खोटं होतं आणि सत्य भलतंच निघालं. कालपर्यंत दादांच्या विमानाचा अपघात कसा झाला याचा एक रिपोर्ट आला होता. त्या रिपोर्टमध्ये 5 अशा धक्कादायक गोष्टी सांगितल्या, ज्याने या अपघाताचं चित्रच बदलून टाकलं होतं. यामध्ये विमानाचा टायमिंग, अपघात झाल्याची वेळ, अपघाताचं ठिकाण देखील बदललं होतं. खरं तर संशयाची सुई तिथेच एका नावाकडे फिरली होती. पण जेव्हा या मास्टरमाइंडला ताब्यात घेताच सगळं सत्य उघड झालं असं बोललं जातंय. कारण सत्य दाबलं जात होतं आणि अखेर ते सत्य समोर आलं आहे. 28 जानेवारीला काय झालं हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि त्याचा रिपोर्ट देखील आलेला आहे की विमान किती वाजता निघालं, ते कुठे आपटलं. कारण की विमानाचा सगळ्यात पहिला धक्का जो होता की त्या रिपोर्टमध्ये बाब आली की ते बारामतीमध्ये तिथे आदळलं नाही, ते दुसरीकडेच आदळलं. जागा बदलली, वेळ बदलला. हे सगळं होत असतानाच CIDच्या तपासामध्ये 27 तारखेचा सगळा गेम समोर आला. लक्षात घ्या, 28 तारखेला काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं. पण 27च्या रात्री जो गेम प्लॅन झाला तो कोणालाच माहिती नव्हता आणि तो प्लॅन अखेर उघडकीस आला आहे. अखेर CIDने पाताळातून मास्टर माइंडला शोधलंय असं आता बोलले जाऊ लागले आहे. 28 जानेवारीचे वास्तव सर्वांना ठाऊक आहे, पण त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीला मुंबईत काय शिजले हे कोणालाच ठाऊक नव्हते. मुंबईत कोणता कट रचला गेला याची साधी कुणकुणही कोणाला नव्हती. पण आता सर्व माहिती उघड झाली आहे. या मोठ्या तपासामध्ये पहिल्यांदाच या दुर्घटनेबाबत 2 अत्यंत गुप्त आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्या, ज्या दडवल्या गेल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे 27 जानेवारीच्या त्या 24 तासांत नेमकं काय घडलं, कसं नियोजन झालं आणि तो सूत्रधार कोण आहे ज्याचे नाव आता घेतले जाते. कसा सापळा रचला गेला हे स्पष्ट झाले. म्हणजे 27 तारखेचा पूर्ण गेम प्लॅन उघड झाला, जो ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण 28ला जे झाले ते आपल्याला ठाऊक होते, पण 27ला काय झाले हे कोणाला माहीत होते. 27 तारखेचा मिनिटाचा रिपोर्ट आता हाती लागला आहे, ज्यातून हा कट कसा रचला गेला हे तुम्हाला समजेल. पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा हा अपघात झाला तेव्हा एक व्यक्ती तिथे हजर होती आणि त्याने अपघातानंतरचा एक व्हिडिओ शूट केला होता. तो व्हिडिओ त्याने थेट घटनास्थळावरून काढला होता आणि तो एका चॅनलच्या हाती लागला. तो व्हिडिओ नष्ट केला जाणार होता तितक्यात एका धाडसी व्यक्तीने तो टीव्हीवर प्रसारित केला आणि संपूर्ण महाराष्ट्राला सत्याचा उलगडा झाला. मग त्यांच्या मृत्यूमागे कोणाचा हात होता? या दुर्घटनेचा खरा सूत्रधार कोण? कोणाच्या आदेशावरून ही सुपारी दिली गेली? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. 27 तारखेचे नियोजन काय होते? त्या व्हिडिओत असे काय होते की तो नष्ट करण्याचा प्रयत्न झाला? एक व्यक्ती जो अपघातानंतर लगेच तिथे पोहोचला, त्याने आपल्या कॅमेऱ्यात जे टिपले ते आज का समोर आले? असे कोणते मोठे नाव समोर आले की जे ऐकून महाराष्ट्र हादरला? त्या गुन्हेगाराला आता कठोर शिक्षा होणार हे सर्व समोर आले आहे. बघा, दादांच्या निधनाला आता 1 महिनेहून अधिक दिवस. एवढ्या दिवसात जे घडले नाही ते अवघ्या काही तासात घडले आहे. यंत्रणेच्या एका खंबीर निर्णयामुळे हे झाले. त्यांनी दिलेला आदेश मोलाचा होता आणि तपास पथकाने त्याचे पालन केले आणि अखेर चौकशी होऊन संपूर्ण महाराष्ट्राला ते सत्य समजले, जे आजवर गुलदस्त्यात होते. जे 15-20 दिवसात झाले नाही ते एका आदेशाने झाले. अखेर या प्रकरणाचा मास्टर माइंड उघड झाल्याचे बोलले जाते. मग हा अपघाताचा कट कसा रचला असेल? तो खरोखर अपघात होता की थंड डोक्याने केलेला खून? सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत. कारण 27 तारखेचा कच्चा चिठ्ठा बाहेर आलाय आणि तो नवा व्हिडिओ देखील मिळाला आहे. सुरुवातीला सांगण्यात आले की तांत्रिक बिघाड किंवा वैमानिकाची चूक यामुळे अपघात झाला, असे सांगून लोकांचे मन वळवण्याचा प्रयत्न झाला. पण जनतेचे समाधान झाले नाही. जेव्हा टीव्हीवर दादांच्या निधनाची बातमी आली तेव्हा लोकांना मोठा धक्का बसला. ते म्हणत होते हे शक्य नाही आणि तिथूनच संशयाला सुरुवात झाली. 29 तारखेला दादांचे अंत्यसंस्कार झाले, अस्थिविसर्जन झाले. पण तेव्हापासून आजपर्यंत दादा जिवंत आहेत, ते परत येणार अशा अफवा मुद्दाम पसरवल्या जात होत्या. कारण मूळ सत्य लपवायचे होते. हा अपघात खरंच प्लॅन केला होता का? दादांच्या मृत्यूला कोण जबाबदार होते? पण लोकांना संभ्रमात टाकण्यासाठी खोट्या बातम्यांचा आधार घेतला जात होता, जेणेकरून मूळ विषयावरून लक्ष भरकटेल. पण जेव्हा नवीन पुरावे मिळाले, 27 तारखेचा विषय समोर आला आणि व्हिडिओ समोर आला,
तेव्हा संशयाची सुई एका बड्या नावाकडे वळली. सर्व गोष्टी आता स्पष्ट होत आहेत, पण अखेर कठोर पाऊल उचलले गेले. CIDला पाचारण केल्यावर असा तपास झाला की संपूर्ण महाराष्ट्र चकित झाला. कालपर्यंतच्या सर्व चर्चा आता थांबल्या आहेत, कारण 2 मुख्य गोष्टी समोर आल्या आहेत. पहिली म्हणजे 27 तारखेच्या रात्री नक्की काय घडले आणि तो व्हिडिओ ज्यामध्ये दुर्घटनेचे सत्य दडले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही हे जे स्पष्टीकरण दिले होते ते आता संशयास्पद वाटत आहे. 28ला झालेल्या अपघाताची मुळे 27 तारखेलाच दडलेली आहेत हे लक्षात आल्यावर रहस्य उलगडू लागले. पहिली गुप्त गोष्ट म्हणजे 27 तारखेचा पूर्ण घटनाक्रम समोर आला. CIDने जबरदस्त चौकशी सुरू केली. त्यांनी 27 तारखेचा तपास का केला? कारण रोहित पवार यांनी देखील 27 तारखेच्या घडामोडी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये मांडल्या होत्या आणि त्यामुळे सर्व संशय त्या दिवसावर गेला. 27 तारखेला 2 महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. पहिली म्हणजे दादा मुंबईतील त्यांच्या घरी होते आणि दुसरी म्हणजे विमान जेव्हा विमानतळावर थांबले होते तेव्हा तिथे काहीतरी संशयास्पद घडले होते. या गोष्टींचा अपघाताशी काय संबंध आहे हे आपण पाहतोच आहोत. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो व्हिडिओ जो अपघाताच्या दिवसाचा होता. सर्व व्हिडिओ समोर येत होते, पण एका व्यक्तीने आपल्या मोबाईलवर जो खास व्हिडिओ काढला होता तो न्यूज चॅनलला मिळाला. तो नष्ट होण्याआधीच प्रसिद्ध झाल्याने सर्व चित्र स्पष्ट झाले. 28 तारखेला काय झाले हे आपल्याला माहीत आहे, पण 27 जानेवारीच्या रात्री कोणत्या गुप्त बैठका झाल्या हे कोणालाच ठाऊक नव्हते. CIDने 3 महत्त्वाच्या गोष्टींच्या आधारे मुख्य आरोपीचे नाव समोर आणले आहे. 27 जानेवारीची ती संध्याकाळ. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी ओसरली होती. दादा नेहमीपेक्षा अधिक गंभीर होते. एका सहकार्याच्या म्हणण्यानुसार दादांनी सर्व कामे वेळेत उरकली होती. त्यांनी ड्रायव्हरला सांगितले होते की उद्या पहाटे 5ला आपल्याला गाडीने पुण्याला जायचे आहे. गाडी नीट चेक करून ठेवा. दादांना रस्ते प्रवासाची आवड होती, कारण त्यांना लोकांशी थेट संवाद साधता यायचा. ड्रायव्हरने सर्व तयारी पूर्ण केली होती. सर्व काही नीट सुरू होते, पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते. रात्री 10च्या सुमारास दादा खोलीत जात असताना त्यांच्या फोनची रिंग वाजली आणि इथूनच गूढ वाढले. तो फोन कोणाचा होता हे आजही रहस्य आहे, पण तिथल्या एका सुरक्षा रक्षकाने पाहिले की फोन नंतर दादांचा चेहरा उतरला होता. जो नेता शांत होता तो अचानक अस्वस्थ झाला. 15 मिनिटांच्या त्या संवादात दादांचा आवाज कधी मोठा तर कधी गंभीर होता. एवढी घाई कशासाठी? आल्यावर बोलू ना, असे शब्द दादांच्या तोंडून बाहेर पडले होते. पण समोरच्या व्यक्तीचा कदाचित असा काही दबाव होता की दादांना निर्णय बदलावा लागला. फोन ठेवताच एका मोठ्या सचिवाला फोन केला. विषय होता एक विशिष्ट फाईल. निवडणुकीच्या काळात अशी कोणती फाईल होती जिच्यामुळे दादा इतके अस्वस्थ झाले? मध्यरात्रीचा तो वेळ. मंत्रालयाचा परिसर शांत असतो, पण 7व्या मजल्यावर काहीतरी विखाई शिजत होते. हा तपासातील सर्वात काळपट भाग आहे. CCTVमध्ये एक चेहरा झाकलेली व्यक्ती रेकॉर्ड रूममध्ये काहीतरी शोधताना दिसली. तिकडे देवगिरीवर दादा अस्वस्थ होते. निरोप आला की ती फाईल मंत्रालयात हरवली आहे. पहाटे गाडीने निघायचे होते, पण त्या फाईलचा अडथळा मुद्दा मांडला गेला. फाईल मिळाली तेव्हा पहाटेचे 4 वाजले होते. रस्ती प्रवासाचा सुरक्षित मुहूर्त पद्धतशीरपणे चुकवण्यात आला. ही केवळ फाईल नव्हती, तर त्या मोठ्या कटाची पहिली चाल होती, ज्याने दादांना वेळेच्या जाळ्यात पकडले आणि आकाशाच्या मार्गाशिवाय पर्याय उरला नाही. जेव्हा जमिनीवरचे रस्ते रोखले गेले तेव्हा नियतीने विमानाचा फासा टाकला. विमान बुकिंग झाले होते. रोहित पवारांनी बुकिंगची वेळ आणि पद्धत दाखवून दिली होती. पण 27 तारखेला रात्री विमानतळावर जो खेळ झाला तो आता उघड झाला आहे. इकडे दादा फाईलची वाट पाहत होते, तिकडे विमानतळावर काही अनोळखी चेहरे विमानाभोवती घिलिट्या घालत होते. रोहित पवारांनी ज्या तांत्रिक चुका सांगितल्या आहेत त्या आता काळजाला घर पाडत आहेत. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जे काय ऐकलं आणि किंवा पाहिलं ते खरं एका मोठ्या हिमनाचं टोकं होतं. दादांच्या निधनानंतर महाराष्ट्र सुन्न झाला, पण आपल्या मनात एकच प्रश्न सारखा घोळत होता. खरंच हा अपघात होता की एक थंड डोक्याने रचलेला कट? आज CIDच्या तपासातून ज्या गोष्टी बाहेर येत आहेत त्या ऐकून कोणाच्या अंगावर काटा आहेत. 27 जानेवारीच्या त्या रात्री मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर नक्की काय घडलं? ती फाईल नेमकी कोणाची होती? ती अचानक का गायब झाली? विचार करा. ज्या नेत्याने रस्त्याने प्रवास करायला आवडायचे त्यांना अचानक विमानाने जाण्याचा निर्णय कोणी भाग पाडलं? तो मध्यरात्री आलेला फोन कॉल कोणाचा होता ज्याने दादांना अस्वस्थ केलं? सर्वात मोठा संशय त्या रमेश नावाच्या व्यक्तीवर आहे. विमानतळाच्या विमानाभोवती घरट्या घालणारा तो चेहरा आणि त्याच्या खात्यात जमा झालेली मोठी रक्कम. हे सर्व योगायोग नक्कीच नसावेत. तांत्रिक बिघाड म्हणणं सोपं असतं, पण ट्रान्सपॉर्टर निकामी करणं आणि इंधनाची छेडछाड करणं हा तांत्रिक बिघाड नसून घातपाताचा पुरावा वाटतोय. पण मला तुम्हाला एक वेळ विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतं? ही फाईल गायब होणं, रस्त्यावर प्रवासाचा मुहूर्त चुकवणं आणि ऐनवेळी विमानाचा तांत्रिक बिघाड होणं हे सर्व एकाच वेळी
कसं काय घडू शकतं? यात खरोखर एखाद्या बड्या नेत्याचा हात असेल का? की दादांच्या जवळच्या कोण व्यक्तीने पाळलेला सापळा रचलेला होता? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण जोपर्यंत सामान्य जनता प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत अशा मोठ्या प्रकरणांमध्ये सत्य बाहेर येणार नाही. महाराष्ट्र आज उत्तराची वाट पाहत आहे. लक्षात ठेवा, आम्ही येथे फक्त समोर असलेल्या शक्यता आणि तपासातील मुद्द्यांवर चर्चा करत आहोत. आमचा उद्देश कोणाचाही बदनामी करणं नसून न्यायाच्या बाजूने उभं राहणं आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. सत्य काळ लपून राहत नाही. जय महाराष्ट्र.